Hello, this is the My Artifact episode number 241. आजची तारीख आहे 25 ऑक्टोबर 2015. आता वाजले करीब रात्रीचे 12:45. एक फिल्म मेकर असते. त्याची स्टोरी वन ऑफ द काइंड असते. त्याला त्या स्टोरीवर इतका विश्वास असतो की वन ऑफ द काइंड आहे. वन ऑफ द काइंड याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होते की ही स्टोरी अमेझिंग आहे याच्यातच त्याचं सॅटिस्फॅक्शन होते. त्याला हिट करण्याची पण गरज नसते त्याला, म्हणजे त्या फिल्म मेकरला असं वाटत पण नाही, कारण त्याला वाटते का त्याच्या ठिकाणी ती फिल्म इट्स वन ऑफ द काइंड आहे. अशीच एक लाईन जे मी आता बोलली, जे रेप्रेझेंट करते एक मूवी दृश्यम. 2015 मध्ये निघालेला हा मूवी इट्स वन ऑफ द काइंड. कार्तिक दर्डा नावाचं एक फिल्म डिरेक्टर, ॲक्च्युली रायटर, यांनी ही लिहिली आहे. बट ॲक्च्युली हे ट्रू स्टोरी आहे, तर त्यामुळे हे त्याची परिकल्पना नाही आहे. म्हणजे न्यूज मीडियम फॉर्मेशन थ्रू त्यांनी काही इन्फॉर्मेशन गोळा केली आणि त्याला वाटलं की ही स्टोरी ऑसम आहे, त्यामुळे त्याने त्याच्यावर फिल्म बनवली. आणि फिल्म तर काही हिट वगैरे काही झालं नाही, कारण याचं त्यांनी प्रमोशन पण नाही केलं, काहीच नाही. इट जस्ट अ नॉर्मल मूवी, बट रिअली सस्पेन्स मूवी इन दिस. फिल्म हे कम्प्लिटली ट्रू स्टोरी आहे, त्यामुळे मला असं वाटते का जी रिअल कॅरेक्टर आहे इज वन ऑफ द काइंड. रिअल कॅरेक्टर म्हणजे जे महेश साळगावकर जे कॅरेक्टर रेप्रेझेंट केला आहे अजय देवगननी, इट्स आसम. म्हणजे काय आहे की ही फिल्म बनवली कशी आणि याचं फॉर्मेशन कसं झालं वगैरे वगैरे. या आय टेल यू फ्रॉम दी फर्स्ट पॉइंट. हे ट्रू स्टोरी आहे. ट्रू स्टोरी आहे म्हणजे काय आहे की एक बंदा आहे जो खूप त्याला वाईट सांगते आहे वगैरे वगैरे, सम काइंड ऑफ दॅट. आणि मग म्हणजे अशा प्रकारे जशी फिल्ममध्ये जे दाखवले गेले आहे, दृश्यमच्या फिल्ममध्ये जे कॅरेक्टर्स दाखवले गेले आहे, इट रिअली हॅपन्स इन रिअल लाईफ विथ रिअल कॅरेक्टर्स. त्याची ॲक्च्युली डेथ झाली आहे आणि त्याची डेड बॉडी आत्ताही आय डोंट नो, बट पोलीस स्टेशनमध्ये आताही आहे. तर हे त्यांनी कशामुळे केलं, का केलं? हे त्यांनी केलं त्याच्या फॅमिलीला वाचवण्यासाठी. फॉर एनी काइंड ऑफ रिझन, डोंट अफेक्ट व्हॉट इज रॉंग, व्हॉट इज राईट. ही जस्ट वॉन्ट टू सेव्ह हिज फॅमिली फ्रॉम दिस क्रिपिओटिक पोलीस इन्व्हेस्टिगेशन. फिल्म खरंच इट्स वन ऑफ द काइंड आहे. अशी फिलिंग्स मला अजूनपर्यंत नाही आली होती. एक फिल्म बघितली होती इंटरस्टेलर, तर अशा प्रकारची फिलिंग आली होती जी वन ऑफ दी अमेझिंग फिल्म आहे. बट इंटरस्टेलर मूवीमध्ये जे स्टोरी लाईन आहे रिअल नाही, इट्स थिअरिओटिक पार्ट. म्हणजे एवढं सायन्स फिक्शन सांगितलं आहे त्याच्यात, एवढं सायन्स फिक्शन सांगितलं आहे का जर तुला ती स्टोरी कम्प्लिटली समजून घ्यायची असेल ना, तर बॉस तुला ॲटलिस्ट सायंटिस्ट तरी व्हायचं लागेल. म्हणजे एक कॉमन पर्सन
स्पेस ट्रॅव्हलबद्दल हार्डली माहीत असते, आणि त्याच्यामध्ये असणारे ब्लॅक होल्स अँड सम काइंड ऑफ दॅट, इट्स अ रिअली क्रिपी सब्जेक्ट. अँड दॅट सब्जेक्ट हू अंडरस्टँड दोज पर्सन आर रिलेट्स विथ दॅट, अँड दोज पर्सन आर व्हेरी लेस. तशा प्रकारची अमेझिंग, म्हणजे मला थोडं माहीत होतं याच्याबद्दल, पण एवढी अमेझिंग फिलिंग नाही आली जेवढा मी दृश्यम पाहिल्यावर आलं. म्हणजे आत्ताही हेअर ऑन माय हँड गेट स्टँड. हे अमेझिंग फिलिंगबद्दल नाही आहे. ॲक्च्युली मी खूप भिवून राहिलो आहे, कारण रात्री 1:45 वाजला आणि मला बहुत भीती लागत आहे. ते असे डेथ असं वगैरे ऐकल्यावर बहुत हालतं. काही नाही, टुमॉरोलँडचा एक व्हिडिओ पाहून घेऊ, ठीक होऊन जाईल. हां, आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड, दृश्यम इज वन ऑफ द काइंड, काफी मावला. आणि जो कॅरेक्टर आहे तो रिअलमधला काफी आहे. त्याचं डोकं काय चालते यार. 4थी फेल आहे, पण त्याचं डोकं एवढं चालते का नासाचे डिरेक्टर सुद्धा त्याचं डोकं तेवढं चालणार नाही, एवढं त्याचं डोकं चालते. कशा प्रकारे का घुमते, म्हणजे मला एक सांग, त्याने ते काम केलं कसं. हा 4थी पास बंदा, हार्डली अनपढ गवार आहे, याला एवढं कसं काय माहीत. वेल, फर्स्ट थिंग, जो रिअल कॅरेक्टर आहे तो अनाथ आहे. जे अनाथ असतात मुलं, त्यांची नेहमी एक क्वालिटी खूप चांगली असते, लोकांना समजून घेणं. जसं की एक नॉर्मल पर्सन घे आणि एक भिकारी घे. नॉर्मल पर्सन म्हणजे त्याच्यापाशी सगळंच आहे, आणि भिकारी त्याच्यापाशी काहीच नाही आहे. तर काय आहे का, भिकारी बरोबर त्याच पर्सनला काऊन पकडतो ज्याच्यापाशी पैसे आहे, कारण तो त्या पर्सनला ओळखतो म्हणजे काय, जेन्युअली त्याला ओळखत नाही. हां, तू पाटील आहे, मी त्याचा मित्र आहे, हां, तो माइंड रीड करतो. त्या भिकारीला कळून जाते का तो पर्सन त्याला 1-2 रुपये चिल्लर देऊ शकतो. हा तजुर्बा कशामुळे येते, हा तजुर्बा येते, तो त्या फील्डमध्ये त्याला एक्सपिरियन्स येऊन जाते, अनुभव येऊन जाते. तर अशा प्रकारचा जो अनुभव हे भिकाऱ्यापाशी पण नसते, हे असते अनाथ मुलांपाशी. कारण ज्यांच्यापाशी काहीच नसते ना, त्यांच्यापाशी नॉलेज असते, आणि ज्यांच्यापाशी सगळं काही असते त्यांच्यापाशी काहीच नसते. हे एक रिअल फॅक्ट आहे. आज माझ्यापाशी अपॉर्च्युनिटी नाही, पण माझ्या माइंडमध्ये एवढ्या स्टोर आहे, आणि माझ्या याच्यात कॉन्फिडन्स आहे का मी ते बनवू शकतो. त्यामुळे मी स्वतःला वन ऑफ दी काइंड समजतो. वाय? कारण माझ्यापाशी अपॉर्च्युनिटी नाही. फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे लोक आहेत ज्यांना अपॉर्च्युनिटी आहे, पण त्यांच्यापाशी आयडिया नाही की त्यांनी कोणत्या आयडियावर आपण आपली फिल्म बेस करून बनवू, हे त्यांच्यापाशी आयडिया नाही. तर त्यांच्यापाशी सगळं आहे पण काहीच नाही आहे, माझ्यापाशी काहीच नाही पण सगळं आहे. इट्स अ कम्प्लिटली इन्व्हर्स प्रोपोर्शन. सो आता आपण जो सब्जेक्ट होतो, एक कॉमन पर्सन आणि एक भिकारी. कॉमन पर्सनपाशी सगळंच आहे, भिकारीपाशी काहीच नाही. तर भिकारी इज काइंड ऑफ दॅट ऑर्फन चाइल्ड. तो ऑर्फन चाइल्डला बरोबर कळते की कोणता पर्सन कसा आहे, त्याच्याशी कसं वागलं तर आपलं काम कसं होऊ शकते. हे त्या ऑर्फन मुलाला, ऑर्फन म्हणजे जो त्याला आई वडील नाही, अनाथ आहे, त्या चाइल्डला पूर्ण कळून जाते. आणि हा एक्सपिरियन्स त्यांनी केव्हापासून घेतला, लहानपणापासूनच हा बंदा शाळेत काही जास्त शिकला नसेल. वाय? कारण तेवढं ॲटमॉस्फिअर नसन त्याच्यापाशी. पण जे ॲटमॉस्फिअर त्याला भेटलं ना, लोकांकडून शिकला तो. त्याने पहिले टपरीवर काम केलं, चाय वाटले, देन टपरीचा मालिक बनला, देन असे छोटे मोठे बिझनेस करून त्याने स्वतःचं घर उभं केलं, आणि एक शानदारशी बायको लग्न करून तो बसला. म्हणजे त्याच्यामागे खूप मोठा एक्सपिरियन्स आहे तो. आणि मोस्ट ऑफ द टाइम तो पोलीसच्या कॉन्टॅक्टमध्ये खूप जास्त होता.
जो पर्सन महेश साळगावकर, रिअल पर्सन, तो पोलीसच्या कॉन्टॅक्टमध्ये खूप जास्त होता. म्हणजे त्याला माहीत होतं की पोलीस कशा प्रकारे काम करतात, काय करतात, कसं कसं. अनदर थिंग इज, अनाथ मुलं आहे त्यांची ग्रास्पिंग पॉवर बहुत जास्त असते. मोस्ट ऑफ दी मी सांगतो, ॲटलिस्ट समजा 100 मुलं आहे ना, 100 पैकी मी गॅरंटी देऊ शकतो की 90% 90 मुलं आहे ते अबाऊ 70-80% घेणारे SSC HSC मध्ये लोक, अशी त्यांची कॅटेगरी आहे. म्हणजे त्यांच्या ग्रास्पिंग पॉवर बहुत ही जास्त आहे. कारण जेव्हा आपण अपॉर्च्युनिटी नसते आणि जेव्हा आपण विदाऊट रिझन आपण आसपासच्या सराउंडिंग ॲटमॉस्फिअरला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातच त्यांच्यामध्ये त्यांचा ग्रास्पिंग पॉवर वाढत जातो. की पोलीस कसे आहे, जरी तो त्या पोलीससोबत राहत नसेल जास्त, पण दुरूनच तो बघतो, ऐकतो. कारण जे पोलीस बोलतात ते वर्ड थाउजंड्स ऑफ टाइम त्याच्या कानावरून गेले आहे का, कशा प्रकारे बोलतात, कसे बोलतात. आणि याचाच वापर त्यांनी केला आहे आपल्या विरुद्ध, पोलिसांना उल्लू कसं बनवायचं. ॲक्च्युली त्याचा काही उद्देश नव्हता उल्लू बनवायचा, त्याला बस त्या याच्यातून वाचायचं होतं. माझ्या फिल्ममध्ये जे कॅरेक्टर आहे रोहन, तो पण एक अनाथ आहे. आणि ॲक्च्युली ही इज अ स्मार्ट गाय, प्लस ही हॅज अ कॉन्फिडन्स अँड ही बिल्ड रिअली अमेझिंग थिंग्स दॅट समवन सायंटिस्ट नेवर कुड बी डू दॅट. लाईक ही इज द वन. म्हणजे जे एक अशा प्रकारचे लोक आहे जे वन ऑफ द काइंड आहे, जे त्यांच्या नॉलेज थ्रू, त्यांचं नॉलेज म्हणजे असं नॉलेज नसते, पुस्तकी ज्ञान हे काही नॉलेज नसते. प्लस अनदर थिंग, महेश साळगावकर, रिअल महेश साळगावकर, ही इज अ ॲडिक्ट ऑफ टेलिव्हिजन. टेलिव्हिजन पण तुम्हाला खूप काही नॉलेज देऊ शकतो, बहुत ही जास्त. जर तुम्ही कार्टून पाहत आहे किंवा एखादी सिरियल बघत आहे, फिल्म बघत आहे, सायन्स फिक्शन डॉक्युमेंटरी बघत आहे, हे तुम्हाला नॉलेज वाढवत आहे. इनडायरेक्टली कधी ना कधी ते तुमच्या कामी येतेच, पण ते नॉलेज वाढवत. कसं का? ओके, सांगतो. महेश साळगावकर जो रिअल महेश साळगावकर आहे, त्याने ट्रू बेस्ड स्टोरीवर आहे ना, तर हा टी व्ही खूप बघायचा. वाय? कारण त्याची हॉबी होती. एक वेळ टी व्ही सुरू केली का बेटा तो फोन पण न उचलायचा. तो एवढा मग्न असायचा टी व्हीमध्ये की त्याला दुसरं काही कळायचंच नाही. मग त्याच्या लाईफमध्ये येणारे छोटे छोटे प्रॉब्लेम तो कसा सॉल्व्ह करायचा, जे की त्याच्या ऐपतच्या बाहेर पण आहे. जसं की ते दोघंजणं बुडाबुडी, त्यांना त्यांचं घर गिरवी ठेवल्यानंतरही असे काही लॉ थ्रू गेला असं की त्या महेश साळगावकरला कसं काय माहीत त्याच्याबद्दल. टी व्ही सिनेमा, ऑफकोर्स टी व्ही सिनेमामधले जे बिहाइंड द रायटर्स आणि डिरेक्टर आहे ते कशा प्रकारे प्रेझेंट करतात. ऑब्विसली ते फेक असतात, पण जे बाय द वे त्यांनी जे केलं आहे काम, जे मेथड वापरली आहे, जरी ते फेक असेल तरी ते मेथड वापरली आहे, ते मेथड रिअल आहे. जे लॉचे जे काही कायदे कानून आहे ते रिअल आहे. जरी कॅरेक्टर फेक आहे, स्टोरी फेक आहे, बट मेथड इज राईट आहे. तर तो महेश साळगावकर त्या मेथडला पकडतो आणि तो मेथड आपल्या रिअल लाईफशी कनेक्ट करतो आणि तो दाखवतो की हा वे आहे. अशा प्रकारे तो आपले छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जातो. हे त्याचा एक्सपिरियन्स इथे कामी येत आहे. तो हे पर्सनला ओळखत आहे. प्लस त्याची एक ॲबिलिटी आहे का तो खूप ध्यान लावून ऐकतो. दॅट इज इट. महेश साळगावकर या इज वन ऑफ द काइंड, बट जे फॅमिली इट्स ऑल्सो वन ऑफ द काइंड. कोणी मी तर बिलकुल बिलकुल असं सहन करू शकत नाही
का एखादी पर्सन आला आणि जो बिनकामाने माझ्या आईला मारण ना, माझा चेहरा लावून खून खवलन, मी त्या बंद्याला मारून टाकीन जिवंत. इतका इतका जास्त प्रेशर येते. आणि कोणी आपल्या फॅमिलीसोबत, अरे आपल्या फॅमिलीबरोबर कोणी शिवा तर देणार रे बेटा. आपण त्याला लवड्या मार्गदर्शक, आपण त्याला 10-12 शिवा देतो. फॅमिलीवर कोणी जात नाही. तरी त्या एक खूप मोठा सच लपवण्यासाठी त्याच्या फॅमिलीने कोणती ट्रिक वापरली, मला ते कळलं. कोणती ट्रिक वापरली आणि कशी वापरली. ॲक्च्युली काय झालं की 2 आणि 3 तारखेला हे कुठे पणजीला गेले नाही. 2 तारखेला फॅमिली म्हणजे ती बायको आणि 2 मुलं घरीच होते. 2 तारखेला हा बंदा, कोण, आपला महेश साळगावकर, हा गेला पणजीला. पणजीला कायसाठी गेला? ॲक्च्युली त्यांनी काय केलं, त्यांनी गाडी तर ठिकाणावर लावली, प्लस असे काही सबूत, असे काही एव्हिडन्स कलेक्ट केले का जे रेप्रेझेंट करते का जे 4 लोक आहे ते 2 तारखेला तिथे होते, तिथे रिअलमध्ये होते. काय केलं त्यांनी, त्या महेश साळगावकरांनी काय केलं, पहिले गाडी तर ठिकाणावर लावली, लाश पण ठिकाणावर लावली. दुसरी गोष्ट काय केली, त्यांनी तो एकटाच गेला आणि 4 वडापाव पावभाजीचा ऑर्डर मागितला. व्हाय, तो ते एकटाच पर्सन आहे, त्यांनी 4 वडापावचे ऑर्डर मागितले. ठीक आहे, त्याचं बिल. मग त्यांनी काही खर्च केले जे बहुत अनयुज्युअल खर्च आहे. कोणी 4 तिकीट काढते का मूवीला जाण्यासाठी? आपण एक पर्सन आहे, तो 4 तिकीट काढते का? नाही, आपण एकच काढतो. त्यांनी 4 तिकीट काढले. जरी त्याच्यापाशी कोणी नव्हतं, पण त्याचं बिल होता. ते बिल रेप्रेझेंट करते का ते 4 जण तिथे होते, जे की तिथे होतेच नाही. मग काय झालं, याच्यामध्ये त्यांनी एव्हिडन्स कलेक्ट केले. तर याच्यामध्ये हा एक एक्सपिरियन्स पर्सन आहे. जर पोलीस त्याला आडवे तिडवे प्रश्न विचारन तरी तो त्या आन्सर देऊ शकतो. बट फॅमिली, दे वोंट, ते देऊ शकणार नाही, कारण त्यांनी ते फेक केलं आहे. तर मग विजय साळगावकर असा पर्सन आहे का त्यांना स्वतः तिथे पुट करून त्यांना असं दर्शवतो की ते रिअलमध्ये झालं. तर ॲक्च्युली झालं काय, 4 आणि 5 तारखेला हे 4 जण पुन्हा पणजीमध्ये गेले. कशासाठी? ते गेले रिअल टाईम एक्सपिरियन्स घेण्यासाठी. कोणाला? त्या 3 जणांना, 2 बच्ची आणि बायको. कारण त्या दोघांना एक्सपिरियन्स नव्हता. त्यांना रियालिटीशी वर्तवणूक करण्यात आलं, रियालिटीशी एकदम पासआउट करून घातलं की हेच रिअल आहे. त्यांनी ते 4 आणि 5 तारखेला ते गेले, पण एव्हरी टाइम त्याला हे दर्शवण्यात आलं की 2 आणि 3 तारखेलाच ते गेले. 2 आणि 3 तारखेला एव्हरी टाइम जिथे गेले, रेस्टॉरंट, हॉल, टॉकीज, जिथे पण गेले, त्यांनी ते स्वतः एक्सपिरियन्स केला त्या 3 पर्सननी. त्यामुळे जेव्हा ते पोलीसवाले अशा प्रकारचे क्वेश्चनिंग करत होते तेव्हा ते घाबरले नाही. तर काहून? कारण याच्यापैकी नियर अबाउट 95% करेक्ट होतं, फक्त 5% रॉंग होतं. 5% रॉंग काय होतं, 95% तर बरोबर होतं, 5% रॉंग होतं की त्यांनी फक्त 4 आणि 5 तारखेला, पण ते 4 आणि 5 तारीख त्यांना त्यांच्या समोर येऊच दिलं नाही. त्या महेश साळगावकरनी त्याच्या समोर येऊच दिलं नाही. त्यामुळे ते जे बोलले, जे फॅमिली एकदम आपल्या मतावर ठाम राहिले, कशामुळे? की त्यांनी ते स्वतः व्हिज्युअलाइज केलं, स्वतः एक्सपिरियन्स केलं, स्वतः ते मोमेंट फील केले, म्हणून त्यांनी ते रिअल म्हणलं. दॅट इज इट. महेश साळगावकर जरी 4थी पास असला तरी त्याने डोकं
बहुत चांगलं लागलं. इट्स वन ऑफ द काइंड. मी हा दृश्यम तिसऱ्या वेळा पाहिला. सॉरी, तिसऱ्या वेळा नाही, फर्स्ट टाइम पाहिला, पण तिसऱ्या अटेम्प्टमध्ये पाहिला. मिडपर्यंत बहुत बोर होता. नंतर मग खूप जण म्हणे, मग सिस्टर पण म्हणे का फिल्म बहुत चांगली आहे, तर पाहून घेतलं मोबाईलमध्ये. इट्स वन ऑफ दी काइंड. आज 85 एपिसोड. आज स्पेशल काय आहे? आज सकाळी उठलो, जिमला नाही गेलो, पाणी भरायचं होतं, कपडे धुवायचे होते, कपडे धुतले, देन क्लासला गेलो, खेळायला गेलो. आज सॅटर्डे होता, त्यामुळे आज काही स्पेशल तर नाही, बट उद्या संडे आहे, उद्या मॅच आहे, तर उद्या माइट बी इम्पॉर्टंट डे फॉर मी. So this is the end. Drishyam is one of the awesome movie, man. You should watch it. Thank you.